नमस्कार मंडळी, काय चाललंय काय आपल्या महाराष्ट्रात महत्त्वाचे मुद्दे बाजूला सारून विरोधकांना इतर दुसऱ्या मुद्द्यांवर बोलायला कसं जमतं देव जाणे। महाराष्ट्रात मराठा आरक्षण, उरण प्रकरण हे मुद्दे सोडून इतर मुद्दे सुचतातच कसे? विरोधक हे परराज्य प्रेमी आहेत का? महाराष्ट्रातही मणिपूर सारखी परिस्थिती उद्भवेल असे वक्तव्य करून काय सिद्ध करायचं आहे शरद पवारांना? जातीपातीचे राजकारण कशा प्रकारे महाराष्ट्राचं नुकसान करू शकते हे माहीत असून देखील पवार साहेबांसारख्या अशा राजकारणाची अपेक्षाच नाही। आता तरी त्यांनी हे थांबवायला हवं। चला आपण जाणून घेऊया शरद पवारांच्या या भूमिकेवर महाराष्ट्राची जनता काय म्हणते। माननीय शरद पवार साहेब हे सगळ्यात मोठे सिनियर आहेत। ते आपल्या फायद्यासाठी वेळ प्रसंगी कोणालाही धोका देऊ शकतात। मराठा जातीला आणि ओबीसी जातीला या दोघांनाही त्यांनी भडकवण्याचं नक्कीच काम करत आहेत। सर्व भूमिका हे शरद पवारची होती। त्यांना काही करून जोडी फोडायची होती आणि सत्तेमध्ये यायचं होतं, मग त्याने फोडाफोडीचं राजकारण केलं। मराठा समाजावर स्पष्ट भूमिका न घेता इथल्या तिथल्या गोष्टी करत मूळ मुद्दा भरकटवून दिशाभूल करायची तर जुनी सवयच आहे त्यांना। आता स्वतः मूग घेऊन गप्प का बसलेत?